रडायला नको, मला रडू येतंय. तू खरंच रडायला नकोस आता. मी काय करू, मी मुद्दाम नाही ना करत आहे. अगं आय नो, पण आता डॉक्टरांनी सांगितलंय की नाही की असं होणार. पण मला रडू येतंय. जान्हवी, बाळाची तब्येत उत्तम आहे, छान वाढ होते. अगं तुझी तब्येत उत्तम आहे. इतकं सगळं छान होत असताना रडायचंय काय? ते आनंद झाला पाहिजे. आनंदानेच रडू येतंय मला, पण जरा जास्त रडू येतंय. ओके ओके, येऊ दे हा, येऊ दे. ती मला आतापर्यंत आपल्या बाळाची जाणीव होती, पण अरे आज पहिल्यांदा. ऐक जरा, आपण आपल्या ऑफिसला जाऊया का? चालेल? नको, उशीर होईल. अगं पण या अशा अवस्थेत बँकेत जाऊन काय करणार आहेस तू? मी थोडीशी रडले की मला बरं वाटेल. मग हेच रडणं ना तू ऑफिस मध्ये कंटिन्यू कर. हा चल 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 चल, बस बस बस. काय असेल देव जाणे. भांडणाचं काही असेल का? कुणास ठाऊक. नाही नाही, तसं काही नसावं. जान्हवीच्या तब्येतीचं काही असेल. ए नको ग भलत असेल तो बोलू इंदे. आत्ताच तर संसाराला सुरुवात झाली आहे त्यांच्या. पण आपल्या घरात संसार टिकत नाही म्हणतात. बहिणी, असं काही नाहीये. ताई, जान्हवी नेहमी म्हणते ना की असं सारखं सारखं नाही बोलायचं. आपण जे बोलतो ना तेच घडतं. मग नाही बोलणार नाही. आईंना माहित असेल का श्री काय महत्वाचं सांगणार आहे ते? काय माहित, विचारायचं का? नको नको, आत्ता कुठे तिची तब्येत जरा बरी झाली. उगाच तिला माहिती नसताना सांगितलं तर आणखीन टेन्शन येईल तिला. हो तेही खरंच आहे. उगाच त्यांना माहित नसेल तर हात दाखवून अवलक्षण केल्यासारखं होईल. हो ना, पण मनाला चैन पडत नाही ग. मी काय म्हणते, आपण असं डायरेक्ट नको विचारायला, पण म्हणजे असं जुजबी विचारायला काय हरकत आहे ना. कदाचित श्री बोलला असेल त्यांच्याशी. हो तेही खरंच आहे म्हणा. आणि त्याचा मूड बघता भांडणाविषयी असेल असं काही मला वाटत नाहीये ना. पण मग विचारूया. म्हणजे कळलं की एकदा जीव भांड्यात पडेल ना ग. हो, जीव तरी भांड्यात पडेल. हॅलो हॅलो, हा 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 बोल रे. काय घरी जेवायला येणार आहेस? हा बरोबर आहे, ठीक आहे ठीक आहे, ये ये ये.
हो हो हो, आहे ना, आहे जेवण आहे घरात. हो माझंही पिंट्या, मी काय राक्षस आहे का सगळं जेवण संपवायला? बर हो हो हो, बाबांचंही झालंय. हा नाही नाही, ते वकिलांकडे गेलेत. माझं तोंड बघायला नको ना म्हणून अगदी कुणाकडेही जाऊन बसतील ते. हो अरे आणि हा ऐक ऐक, अरे दुपारच्या चहाला ना दूध नाहीये, संपलंय रे, जरा घेऊन या येताना. आणि ऐकतो का पिंट्या, अरे पंतांकडे जाऊन आले मी. हो ए पिंट्या, असा वचकन ओरडू नकोस रे. हा बरं बरं बरं, तू आल्यानंतर बोल. हा चल चल. आई तुला काही बोलला का ग श्री? कशाबद्दल? नाही, तो असं म्हणाला होता की तो काहीतरी आमच्याशी बोलणार आहे म्हणून. मला कसं ठाऊक असेल? नाही म्हणजे भांडण आता मिटलंय ना, तर त्याचं अजून काही शेपूट बाकी आहे. मला तर टेन्शनच यायला लागले. म्हणजे उद्या तो म्हणायचा की मी यांच्याशी बोलायला लागलोय खरा, पण माझा राग अजून गेलेला नाही. तसं नसणार ग. आई तुला नक्की माहिती असणार आहे काय ते सांग ना. मला माहित आहेत बऱ्याच गोष्टी, पण श्री तुमच्याशी नेमकं काय बोलणार आहे हे नाही माहिती मला. म्हणजे गेल्या 3-4 दिवसात तुमचं काही बोलणं नाही झालं का? हा काल परवा बोलला. काय? हेच अमेरिकेबद्दल, जान्हवीची तब्येत अशी आहे, कसं होणार वगैरे. मला तर जान्हवीची काळजीच वाटायला लागली आता. आपण ना तिला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. स्ट्रेसमुळे होत असेल तिला त्रास. हो शक्य आहे. म्हणजे माझं जेव्हा भांडण झालं होतं ना, तेव्हा सुद्धा कारण नसताना माझं डोकं जड झालं होतं. आई रागावणार नसाल तर एक विचारू? विचार की. मला शंका येते की जान्हवीला दिवस गेलेत. हे तू मला विचारतीयस का सांगतीयस? नाही सांगते. म्हणजे माझ्याकडून ह्याचं उत्तर अपेक्षित नाहीये ना? नाही, मलाही तसंच वाटतंय. मला नाही वाटत तसं. म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा असंच झालं होतं ना. हो, आपण विचारायला जायचो आणि फटसवा व्हायचं. ताई तू उगाच आशेला लागू नकोस ग, मग तुला खूप त्रास होतो आणि रडत बसतेस सारखी. नाही काहीतरी साधच दुखणं असेल, औषधांनी होईल बरं. बरोबर आहे तुझं सरे, पण आता तो काय बोलणार हे कळल्याशिवाय जीवात जीव नाही येणार ग. जीवात जीव नाही येणार ग. मला असं वाटतं आता हा विचार करण्यात काही अर्थ नाहीये. आपण सगळे आपापल्या कामाला जाऊया, संध्याकाळी हवं तर लवकर येऊ, तेव्हा कळेल काय ते. हो पण आता प्रश्नांचा भुंगा घुसलाय डोक्यात. आणि माझ्या डोक्यात एक प्रश्न नाही, प्रश्नच प्रश्न आहे. बापरे. चला तुमचे डबे भरायचे. आई येतो. मला सांगण्यापेक्षा विचारलं असतंस नर्मदा, तर मी सांगितलं असतं तुम्हाला आणि सगळे प्रश्न संपले असते. अर्थात ही गोड बातमी त्या दोघांनी सांगितलेलीच बरी म्हणा. जेवायला घरी आलास ना, ते बरं केलंस तू. जायचंय पुन्हा. हो का? अरे आज मी पंतांकडे जाऊन आले. त्यांच्याकडे बरीच स्थळं आहेत तुझ्यासाठी. मी काय म्हणते, एखादी बरी मुलगी असेल तर उरकून टाकू ना पटकन. बाकी काही नाही रे. नाकी डोळी नीटच असली आणि खात्या पित्या घरची असली तरी पुरेशी आहे. आणि एकुलती एक असेल तर उत्तमच आहे.
काय म्हणते मी, कळतंय का तुला? ऐकतोय मी आई. मग बोल की काहीतरी. काय बोलू आता यावर? अरे सांग ना, तुला कशी मुलगी हवी आहे? हे बघ, मी असा काही विचार केला नाही. अरे मग कर ना आता. आई आता जेवू का मी शांतपणे? अरे आता मुलगी कशी पाहिजे ह्याचा विचार नको का करायला? आत्ताच करायला हवा का तो आई? मग कधी म्हातारा झाल्यानंतर करणार आहेस? आता जेवण संपता संपता म्हातारा होणार आहे का मी लगेच? हो का? हातावर पाणी पडलं की पळतोस तू. आई मी रात्री येणार आहे ना घरी. हो, पण बाबांसमोर तुला हा विषयही काढायचा नसतो. आई मला प्लीज शांतपणे जेवू दे ना, प्लीज प्लीज. अरे जेव ना मग तू. आणि जेवता जेवता सांग. मला नाही सांगता येणार आता, मी नाही विचार केला. मर मेल्या. तुझ्यासाठी मी किती जरी मेले ना तरी तुला काही नाहीच आहे त्यात. पण एक सांगून ठेवते, मला असून खात्या पित्या घरचीच हवी आहे, कळलं? कुठल्याही दरिद्री नारायणाच्या मुलीला मी घरात सून म्हणून घेणार नाही, कळलं ना? भात आणते तुझ्यासाठी. श्री, माझ्या कानात ना अजूनही बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचे आवाज येत आहेत. धक 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 धक. किती वेग होता माहितीये त्यांना. म्हणजे जणू त्याला घाईच झाली आहे सगळ्याची, असं वाटत होतं मला. खरं तर मला काय वाटत होतं हे मला तुला सांगताच येत नाहीये. श्री, माझं बाळ, त्याचे टोके ऐकले मी. श्री, आय कॅन अंडरस्टँड. श्री, आपलं बाळ मला खूप छान वाटत होतं. मला कळत नाही मी तुला कसं सांगू, पण श्री मला भरून पावल्यासारखं वाटत होतं. May I come in? Yes, come in. जान I'm sorry. मी नंतर येतो. हा? नाही अरे, असं काही नाहीये. ऍक्च्युली तू आलीयस असं कळलं म्हणून तुला भेटायला आलो होतो. पण इट्स ओके, मी खरंच नंतर येतो. प्लीज. काय नाही. अरे आता सोनोग्राफी करून आली ना, म्हणून थोडीशी इमोशनल झाली. ओ काही नाही रे, आईपणाची जाणीव झाली मला. मनीष, तुला माहितीये मला त्याचे ठोके ऐकू येत होते बाळाचे. मी पहिल्यांदा ऐकले, मला इतकं छान वाटतंय ना. आय एम सो हॅपी फॉर यू जान्हवी. थँक्यू मनीष. जान्हवी, जरा गीतालाही सांग ना या बाबतीत. कदाचित तुझ्या सांगण्याने काही परिणाम होईल. हाय. होय, नाही ना. हो. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे नाही, त्याचा त्रास नाही करून घ्यायचा. आणि तू तर नाहीच नाही. लग्नाचं पहिलं वर्ष आहे त्यांच्या. होपफुली काहीतरी सोल्युशन नक्की निघेल. सगळं काही ठीक होईल.
झालं तुम्ही आलात? म्हणजे तुम्हाला बेबी बन्सनचा फोन आला होता? कशासाठी? आता कशासाठी हे जर माहित असतं तर इतक्या हवालदिल झालो असतो आम्ही. अच्छा, हवालदिल झालाय तुम्ही? हो, जाम टेन्शन आलंय. सॉलिड काहीतरी सस्पेन्स आहे. तुम्हाला जर बेबी बन्सनचा फोन आला नव्हता तर मग तुम्ही का लवकर घरी आलात? काम म्हणजे काम संपलं माझं लवकर म्हणून आलो. पण मग आता आहात ना घरी? आहे थोडा वेळ. थांबा, तुम्ही घरात असलेलं बरं. नाही म्हणजे मला जायचंय गोडाऊनला चक्कर मारायची. अरे देवा, ओ नको हा, तुम्ही थांबा हा घरी. अगं काम आहे मला. आणि एवढं काय टेन्शन देतेस तू? नाही नको, तुम्ही थांबा. आत्ताच घरात एवढं सगळं रामायण झालंय आणि त्यानंतर लगेच श्री काहीतरी बोलायचं असं म्हणालाय. मला जाम काहीतरी अशी धाकधूक वाटते. धाकधूक वाटव असं काही नाही. म्हणजे तुम्हाला कसं माहित? नाही म्हणजे धाकधूक वाटावी असं काही असेल असं मला वाटत नाही. हा पण म्हणजे कशावरून? असंच. हा असंच. मी बरोबर ओळखते श्रीला. तू फक्त ओळखतेस, मी समजून घेतो त्याला. आलोच फ्रेश होऊन. तुला ना आणखीन एक जोक सांगतो. एकदा एक मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणतो, राणी मला तुझ्या डोळ्यात संपूर्ण जग दिसतं. शेजारनं एक माणूस चालला होता. तो त्याला म्हणाला, ओ दादा जरा बघून सांगा ना दादरला ट्रॅफिक आहे का. अशीच हसत राहा. होय हॅलो. एवढ्या जोरात नाही हसायचंय. एवढ्या जोरात हसायचं नाहीये. डॉक्टरांनी काय सांगितलंय, पहिले 3 महिने काळजी घ्यायची. बरोबर आहे तुझं. डॉक्टरांनी सांगितलं प्लीज लक्षात ठेवा सगळं. ठेवते. काय काय लक्षात ठेवणार आहेस? जोरात हसायचं नाहीये. ते केलंच आत्ता. सॉरी. आणखीन काय काय अजून आठव आठव अरे आठव. काय रे सांगितलं होतं? हा आठवलं. जड गोष्टी उचलायच्या नाहीयेत, जर्की मुवमेंट्स करायचे नाहीयेत आणि एकाच पोझिशन मध्ये अवघडून खूप वेळ बसायचं नाहीये. रोज चालायचंय आणि काय आणि दगदग करायची नाहीये. आहार आराम व्यायाम सगळं व्यवस्थित वेळी झालं पाहिजे. आनंदी राहायचंय. हा हे सगळं जनरल झालंच. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवशील. हो श्री. प्रॉमिस. प्रॉमिस. आय लव्ह यू. सॉरी. म्हणजे तू काय म्हणालास आत्ता? आय लव्ह यू. नुसतं काय म्हण ना काहीतरी. आय लव्ह यू बोथ असं काहीतरी म्हण. पण तूच आत्ता म्हणालास ना की कुठलेच एक्स्ट्रीम इमोशन्स नकोयत. आता हसण्यावरून बोललास की नाही मला. आणि तुला आय लव्ह यू असं सहज म्हणून टाकलं असं नाही होत ना. आय जस्ट लव्ह दिस ऍक्शन. काय ए हो. तेव्हा आता काही टेन्शनचं नको रे बाबा. फार झालं. श्री आणि जान्हवी काय सांगणार आहेत कोणास ठाऊक. जे काही सांगतील ते चांगलंच असू दे. आणि जे काही असेल ते सोसण्याचं बळ दे आम्हाला.
बस आधी, बस. खूप त्रास होतो. मळमळत आहे आणि खूप डोकं दुखतंय. मी चेकून देऊ? नाही रे नको. अगं मला खूप थकवा जाणवतोय, झोप येते सारखी आणि या सगळ्यामुळे ना चिडचिड होत राहते माझी. कळतंय ते. ऐक माझा, प्लीज आता आराम कर. बँकेत जायची काही गरज नाही. घरी जा आणि आराम कर. मी बोरकरांना फोन करतो. नाही नको, म्हणजे मी बोलते त्यांच्याशी. मग लगेच बोल त्यांच्याशी. थांब, मी जरा विचार करते जायला हवं की नाही. अगं तुझी अवस्था बघ काय झालीये. हो पण काम आहे रे श्री. ह्या अवस्थेत तू काम करू शकणारच असं वाटतंय तुला? अरे पण बोरकर नाही म्हणतील याची भीती वाटते का? नाही रे, माझ्या खूप सुट्ट्या शिल्लक आहेत आणि सर तर कधीच काही म्हणत नाहीत मला. मग मलाच नाही आवडत. जान्हवी, तू घरी जाणार आहेस आणि आराम करणार आहेस. तुला आरामाची जास्त गरज आहे. अरे नो डिस्कशन. तू घरी जातेस. हे श्री, तू माझं ऐकलं नाहीस ना तर मला नवरेशाही गाजवावी लागेल.